नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सुमारे 4च्या सुमारास यामध्ये सायरस सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचप्रमाणे सायंकाळी 7च्या सुमारास CRI पंप आणि रोटोमॅक्स मोटर्स अँड कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ह्या ज्या काही कंपन्या होत्या ह्या कंपन्या यामध्ये ॲड झाल्या होत्या। तर काही मिनिटांमध्येच या कंपन्यांचा जो काही कोटा आहे हा कोटा यामध्ये संपला होता। तर मित्रांनो, यामध्ये कंपन्या ह्या ॲड होत आहेत, परंतु काही मिनिटांमध्येच हा जो काही कंपन्यांचा स्टॉक आहे हा स्टॉक संपत आहे। तर मित्रांनो, ऐन वेळेस व्हिडिओ बनवणे हे शक्य नसल्यामुळे याची जी काही माहिती आहे ही माहिती आपण टेलिग्राम ग्रुपला सुद्धा देत असतो। तर आपण आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे हा टेलिग्राम ग्रुप एकदा अवश्य जॉईन करून घ्या, कारण की यामध्ये कोणत्या कंपन्या ॲड होतात याची माहिती मी वेळोवेळी टेलिग्राम ग्रुपला देत असतो। तर मित्रांनो, आपणास अजून एक गोष्ट यामध्ये सांगू इच्छितो की यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे अप्रूव्ड झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत, तर यामध्ये शेतकरी जी काही कंपनी यामध्ये येत आहे ती कंपनीची निवड करून घेत आहेत। तर अशा शेतकऱ्यांसाठी मी एक आवर्जून माहिती सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म यामध्ये अप्रूव्ड झालेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांनी आपण आहे ती कंपनी निवडण्यापेक्षा त्या कंपनीचा एकदा बॅकग्राऊंड चेक करून घ्या, ती कंपनी कशी आहे, त्या कंपनीचं मटेरियल कसे आहे वगैरे वगैरे। कारण की मित्रांनो, आपला जर फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल तर आपण यामध्ये कधीही कंपनीची निवड करू शकतात। तर ज्यावेळेस यामध्ये कंपन्या ॲड होतात तर यामध्ये याची काही लिमिट नाही, तर आपण कधी पण यामध्ये कंपनीही निवड करू शकता, ही गोष्ट एकदा लक्षात राहू द्या। तर मित्रांनो, येऊया आपण मेन टॉपिककडे। तर पाठीमागे 1 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की करंट स्टेटसमध्ये त्या शेतकऱ्याचे जे काही स्टेटस आहे, तर स्टेटसमध्ये ते फायनल रिजेक्शन अँड एलिजिबल फॉर रिफंड अशा प्रकारचे करंट स्टेटसमध्ये माहिती दाखवली जात होती। रिझन फॉर रिजेक्शन इम्प्रॉपर 7/12 ऑनरशिप डॉक्युमेंट अशा प्रकारचे रिझन त्यामध्ये देण्यात आलेले होते। आणि या शेतकऱ्याचा जो काही अर्ज आहे हा अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये रिजेक्ट करण्यात आलेला होता। तर मित्रांनो, या शेतकऱ्याचे स्टेटस आपण आज एकदा चेक करून पाहणार आहोत की या स्टेटसमध्ये कोणता नवीन बदल झालेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा, कारण की येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये इथे ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये जो काही लाभार्थी क्रमांक आहे हा लाभार्थी क्रमांक मी इथे टाकतो आणि शोधा या बटनावर क्लिक करतो। तर मित्रांनो, आपण पाहू शकतात की त्या शेतकऱ्याचा हा जो काही अर्ज आहे आणि येथे करंट स्टेटसमध्ये रिफंड प्रोसेस कंप्लीटेड अँड अमाऊंट ट्रान्सफर टू बेनिफिशरी अशा प्रकारचे करंट स्टेटसमध्ये माहिती दाखवली जात आहे। रिझन फॉर रिजेक्शन आपण पाहू शकतात इम्प्रॉपर 7/12 ऑनरशिप डॉक्युमेंट। तर मित्रांनो, मराठीमध्ये जर याचा अर्थ आपण जर पाहिला तर परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली अशा प्रकारची सद्यस्थिती आपणास अर्जाच्या स्टेटसमध्ये दाखवत आहे। अर्ज नाकारण्याचे कारण पाहू शकतात 7/12 मालकीची कागदपत्रे अयोग्य। तर मित्रांनो, ही जी काही रक्कम आहे ही रक्कम या लाभार्थ्याला बँक खात्यामध्ये कालच्या तारखेला क्रेडिट झालेली आहे। तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये रिजेक्ट करण्यात आलेला आहे, परंतु या शेतकऱ्याला ही जी काही आपला लाभार्थी हिस्सा आहे, तर 3 HP जो काही लाभार्थी हिस्सा आहे 22,971, ही जी काही रक्कम आहे ही रक्कम या शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे। ही रक्कम आपण फॉर्म भरतेवेळी जी काही बँक अकाउंटची डिटेल यामध्ये देण्यात आलेली आहे त्या बँक अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम क्रेडिट करण्यात आलेली आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये कसल्याही प्रकारचे ऑप्शन यामध्ये आपणास येथे देण्यात आले नाही, तर महावितरणकडून डायरेक्ट ही रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण एका दुसऱ्या अर्जाचे स्टेटस येथे चेक करून पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये पाहू शकतात की येथे पण या शेतकऱ्याचा हा जो काही अर्ज आहे हा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। अर्ज नाकारण्याचे कारण आहे अयोग्य आधार कार्ड, परंतु या शेतकऱ्याला ही जी काही रक्कम आहे ही रक्कम अजूनपर्यंत बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली नाही।
तर ज्या शेतकऱ्यांचे करंट स्टेटसमध्ये फायनल रिजेक्शन अँड एलिजिबल फॉर रिफंड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे, तर अशा शेतकऱ्यांना काही दिवसामध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. तर मित्रांनो, वेबसाईटमध्ये काही बदल झाले तर त्याची माहिती मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. तर सोलरविषयी आपण भरपूर असे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे. तर मित्रांनो, अजूनही यामध्ये काही बदल झाले तर त्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, हे होतं एक अपडेट. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.